गाईज, आज मी बनवणार आहे 2 मिनिटात तयार होणारे पोटॅटो स्नॅक्स। तर इथे मी घेतले 3 मोठ्या साईजचे बटाटे, ज्यांना मी अशी साल काढून घेणार आहे प्रत्येकाची। तुम्ही बघू शकता इथे मी 3 बटाट्यांची साल काढून घेतली। त्यानंतर इथे मी घेतले चॉप करायसाठी एक चॉपर, त्यावर मी आता ही बटाट्यांची काप करून घेणार आहे। तुम्हाला मी दाखवते आता त्याप्रमाणे ती काप करून घ्यायचे। पोटॅटो वेजेस जे आकाराचे असतात ना, त्या आकाराचे मी हे वेजेस कट करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी काप दाखवते कशी साईज आहे याची। तुम्ही बघू शकता, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने शेप देऊ शकता। मला हे शेप आवडतं त्याच्यामुळे मी अशी बनवणार आहे। आता इथे सर्व बटाटे मी कापून घेणार आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सर्व बटाटे कापून घेतले। आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे। किमान 2 ग्लास पाणी मी इथे ॲड केलं आहे। त्याच्यामध्ये आता मी इथे चवीपुरतं मीठ टाकणार आहे। तुम्ही बघू शकता, आता मीठ टाकल्यानंतर मी जिथे बटाटे कापून ठेवले होते मी सर्व इथे पाण्यामध्ये ॲड करणार आहे। आणि हे फक्त 1 ते 1.5 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे, जास्त उकळायचे नाही आहे, म्हणजे बटाटे थोड्या प्रमाणात शिजले पाहिजे, 50%। तुम्ही बघू शकता आता या फोकच्या साहाय्याने मी चालवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आपले बटाटे उकडून झाले आहे। तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। फक्त मी इथे 1 मिनिट फक्त शिजवले आहे बटाटे, जास्त ओव्हर कुक केले नाही आहे। तुम्ही बघू शकता आता इथे सर्व बटाटे मी आता या प्लेटमध्ये काढून घेतले। आता यानंतर इथे सर्व बटाटे मी आता थोड्या वेळ यांना रेस्ट करायला देते। त्यानंतर मी आता याचा मसाला बनवून घेणार आहे। तर इथे मी एक बाउल घेतला आहे, तर त्यामध्ये मी इथे 4 मोठे चमचे साबुदाण्याचं पीठ टाकणार आहे, कारण मी हे उपवासासाठी बनवणार आहे। तर इथे मी साबुदाण्याचं पीठ ॲड करते। त्यानंतर ही कुटलेली लाल मिरची पावडर, ही जास्त तिखट नाही आहे आणि जास्त कमी तिखट पण नाही, मीडियम तिखट आहे। आणि त्यानंतर इथे मी ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ आणि हे व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे, कारण आपल्याला हे बटाट्याला कोट करायचं आहे। तर इथे 5 मिनिटानंतर मी हे जे शिजवलेले बटाटे होते ते या मिश्रणमध्ये ॲड करून घेतले। आता हे व्यवस्थित मी यांना कोट करून घेणार आहे। त्यानंतर आता मी इथे कढई घेतली आहे फ्राय करण्यासाठी, त्याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे तेल। आता इथे मी तेल ॲड करून घेतले, त्यामध्ये मी तेल गरम झाल्यावर आता हे फ्राईज मी यामध्ये तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एक फ्राईज इथे मी टाकून घेतले आहे सगळे फ्राईज। तर तुम्ही बघू शकता आता हे मी एकदम लो फ्लेमवर तळून घेणार आहे, कारण की हे कुरकुरीत झाले पाहिजे गाईस। आणि मी ही रेसिपी बनवते उपवासासाठी। तुम्हाला जर उपवासासाठी नसेल लागत तर तुम्ही यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअरसुद्धा ॲड करू शकता। मी हे उपवासासाठी बनवते आहे, तर मी इथे साबुदाणा ॲड केला आहे। तुम्ही बघू शकता आता इथे फ्राईज तळून झाले, तर मी आता याला एका डिशमध्ये काढून घेणार आहे। आता अशीच मी इथे दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपले फ्राईज तळून तयार आहेत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही फ्राईज तळून घ्यायची। तुम्ही बघू शकता सेकंड बॅचसुद्धा मी इथे फ्राय करायला टाकली आहे। आता ही सुद्धा फ्राय करून झाली। तुम्ही बघू शकता आता मी हिला डिशमध्ये काढून घेते। इथे सर्व फ्राईज मी तळून काढून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता गाईज। आता मी इथे सर्व केलं आहे, ते दह्यासोबत सर्व केलं आहे। तुम्हाला जर उपवासासाठी नसेल लागत तर तुम्ही इथे केचपही यूज करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।